तर आपण निघालो आहोत सातारामध्ये साहसमती मंद मुलांची कार्यशाळा येते. इथे प्रथमेश दादांचा बर्थडे आहे आज. तर हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे. थँक्यू दादा. तर या दादांचा बर्थडे आहे. तर या दादांचा बर्थडे आपण तिथं कार्यशाळामध्ये सेलिब्रेट करणार आहोत. तर त्यांचं एक सामाजिक कार्य आहे, छोटंसं कार्य आहे. तर त्यांच्यासोबत आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर ही आहे आपली परी. किती क्यूट आहे ना. आता आम्ही ह्यांना जेवण दिले आणि हे एवढं शिस्तीत जेवतात ना. हे बघा सगळा स्टाफ जो आहे ना, जर मुलं असले तर मग हे मुलींना टच नाही करणार आणि मुली असले तर हे माणसांना किंवा मुलांना टच नाही करणार, हात जोडणार. असं ह्यांना एवढं इथपर्यंत ह्यांना शिस्त लावले. आता आपण बघूया ह्यांचे जे आहेत वर्ग आहेत ते इथं शिकतात. तर तिथं आपण बघूया. तुमचं नाव काय? बावना. बावना पूर्ण नाव काय? दीपक चौगुले. ओके. हे नाव पण सांगतात ह्यांचं पूर्ण. आणि हे जर ह्यांना फक्त शाळेचं ज्ञान नाही दिलं जातं, ह्यांना बाहेरचं पण ज्ञान दिलं जाते. बाहेरचं पण ज्ञान ह्यांना दिलं जाते. जर व्यवसाय असेल किंवा 10 रुपयाची गोष्ट किंवा 5 रुपयाची गोष्ट असू दे, जर त्यांनी गिराक्याने घेतली असेल आणि माघारी द्यायचं असेल तर तरी पण ह्यांना एवढी शिस्त लावली. ते आता सर सांगत होते. प्रत्येकाचे ह्यांचे लॉकर आहेत. लॉकर प्रमाणे ह्यांचं जे काय असेल ते साहित्य वगैरे ठेवलेलं आहे. इथं कोणतीही सरकारी मदत न देता ह्यांनी सगळं स्वतःच्या कष्टातून नाही का हे सगळं उभं केलेलं आहे. आणि जर तुम्हाला मदत करायची असेल ह्यांना तर नक्की ह्यांना मदत करा. तर हे जी मुलगी आहे तर ही मुलगी 40 दिवस झोपून होती. तर ह्यांनी स्टाफनी तर ह्यांना म्हणजे खुर्चीवरती बसून जेवायला एवढं शिकवलंय ह्यांनी. तर बघू शकता तुम्ही. आपल्याला असं गैरसमज आहे की इथं जेवण व्यवस्थित नसते, इथं काय सोयी सुविधा नसती. तर हा गैरसमज आहे. तर इथे बघा जेवण बघा इथं कसं आहे. हे बघा सेम आपल्यासारखंच आहे. सेम इथलं आपल्या घरातलं प्रत्येक बर्थडे इथंच करत. हो. हे बघा चपात्या वगैरे सगळं आहे. पार्टीमध्ये जाण्यापेक्षा नाही का सगळ्या धांगड धिंगाणा करण्यापेक्षा आपण जर इथं जर बर्थडे साजरा केला तर ह्यांच्या पण चेहऱ्यावरती आनंद होतोय. त्यांना जेवायला मिळते म्हणजे आणि आपल्या पण मनाला खूप शांती मिळते की बाबा आपण या ठिकाणी आलो आणि आपण थोडीफार ह्यांना मदत केली. तर नक्की तुम्ही या, इथं भेट द्या तुम्ही नक्की. इथं मोबाईल आहे, मोबाईल नंबर आहे. त्या मोबाईल नंबरला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे मुलं आहेत तर ते मुलं नुसते बसून नाही राहत, काय ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करतच राहतात. उदाहरणार्थ बघा इथे आहे बघा, हे बघा कोण शेतात काम करतंय, कोण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी म्हणजे राखी बनवणं, त्यानंतर वेगवेगळं बनवणं, हे सगळं करतात बघा. ते पोस्टर लावलेत. हे बघा जर आपल्यात कसा कार्यक्रम डान्सचा कार्यक्रम असतो तसं इथं पण हे डान्स करायला शिकवतात. ह्यांना ऍक्टिव्हिटी करायला शिकवतात. आणि तुम्हाला माहिती आहे की ऍक्टिव्हिटी केल्यानंतरच आपण आपले नाही का हातपाय नाही का चांगले राहतात. बरोबर. एका जागेवर बसून असलं तर काय आपलं पण हे होत नाही. तसं हे बघा तसं शिकवतात. हाय गाईज, हा माझा भाऊ. आज आम्ही साहसला भेट द्यायला आलेलो. हो माझ्या दाजींचा बर्थडे निमित्त. येस. हो ह्यांचा दाजींचा माझी बर्थडे आहे. दीदी ब्लॉग करते. मी खूप सपोर्ट करते. हो. इथले जे मुलं आहेत या मुलांनी म्हणजे नुसतं बसून न राहता ह्यांनी ऍक्टिव्हिटी चालू केली. हे बघा अगरबत्ती बनवले त्यांनी आणि अगरबत्ती हे विकतात मेन म्हणजे. हे बघा हे आहे साबण. आणि असं जे आपण घरात करतो तुम्हाला माहिती आहे ह्याची किंमत किती आहे. आपल्याला माहिती की आपण काय 5 मिनिटात युट्यूबला बघतो आणि लगेच करायला बघतो आणि ते काय अर्धा तासात होतं. पण ह्यांच्या हातातनं ही गोष्ट बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे. रक्षाबंधन येणार आहे तर ह्यांच्या हातनंच ते राखी बनवणार आणि हे बाहेर विकणार आहेत. ही लय मोठी गोष्ट आहे. खरंच लय भारी वाटलं माहिती काय. तुमच्यापेक्षा आम्हाला खूप आनंद झाला की ह्या गाड्याला ढकलण्यासाठी एवढे हात मिळाले मला. हे आहेत सगळे सावेश्वर चौकातले सगळे आहेत. ह्यांचा आज बर्थडे आहे, ह्या दादांचा बर्थडे आहे. तर दादानी म्हटलं ह्यांनी केक कापला, अन्नदान केलं आणि प्लस हे चॉकलेटचा डब्बा आणलाय. अजून पण आहेत द्यायचा आहे. तर आज लय भारी वाटलं भेटून. थँक्यू.